वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि सहकार हा विषय कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 10 सहकार क्षेत्रापुढील आव्हाने या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. स्वाध्याय दिलेला आहे 10व्या प्रकरणाचा. त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्या, विधाने पुन्हा लिहा असं म्हटलंय. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, शिस पेन्सिलने एक ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं सगळे विधान लिहायचे, नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहायची. नंबर 1, सहकारी संस्थांची स्थापना टिंबटिंब साधनसामुग्री असणाऱ्या व्यक्तींकडून केली जाते. पर्याय अ मर्यादित, ब पर्याय अ अमर्यादित, ब मर्यादित, क अनावश्यक. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय मर्यादित. क्रमांक 2, सहकारी संस्थांच्या अकार्यक्षमतेमुळे टिंबटिंब कमी झाली आहे. पर्याय अ संख्या, ब आवड, क विश्वासार्हता. आणि अचूक उत्तर आहे क विश्वासार्हता. पूर्ण वाक्यात लिहायचं. 3, सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेत टिंबटिंब व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. पर्याय अ नियंत्रित, ब परंपरागत, क आधुनिक. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे परंपरागत. क्रमांक 4, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापन टिंबटिंब व्यवस्थापकांमार्फत केले जाते. पर्याय अ अशिक्षित, ब तज्ज्ञ, क अकुशल. आणि उत्तराचा पर्याय आहे ब तज्ज्ञ. 5, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये टिंबटिंब करण्यात आली. पर्याय अ कपात, ब वाढ, क स्पर्धा. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ कपात. प्रश्न पहिल्यातलंच ब आहे. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये काय दिलंय? अ बहुराष्ट्रीय कंपन्या, ब कर्जवसुली समस्या, क ग्राहक. आणि ब गटामध्ये एकूण 6 बाबी दिल्या आहेत. म्हणजे 3 बाबीच्या जोड्या लागणार नाही आहेत, 3च्या लागतील. 1, लहान प्रमाणात उत्पादन. 2, स्पर्धायुक्त बाजारपेठेचा राजा. 3, अपात्र व्यक्तींना कर्ज. 4, प्रचंड प्रमाणात उत्पादन. 5, दुय्यम स्थान. आणि 6, उत्पादक कर्ज. आपण आता याची उत्तरं पाहूया. पहिली जोडी लागेल अ, बहुराष्ट्रीय कंपन्याची जोडी आहे प्रचंड प्रमाणात उत्पादन. बहुराष्ट्रीय कंपन्याची जोडी आहे चौथी, प्रचंड प्रमाणात उत्पादन. नंतर ब, कर्जवसुली समस्या, अपात्र व्यक्तींना कर्ज. कर्जवसुली समस्या, तिसरी जोडी, अपात्र व्यक्तींना कर्ज. आणि क, ग्राहक, स्पर्धायुक्त बाजारपेठेचा राजा. क, ग्राहक, स्पर्धायुक्त बाजारपेठेचा राजा. अशा 3 जोड्या लागतात. प्रश्न क्रमांक क, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1, स्पर्धात्मक बाजारपेठेतील राजा. त्याचं उत्तर आहे ग्राहक. 2, जगातील अनेक देशात उत्पादन, विक्री आणि व्यवहार करणारी कंपनी. तिला म्हणायचं बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा कंपनी. 3, उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाऐवजी मनुष्यबळाचा जास्त वापर करणारे तंत्र. त्याला म्हणायचं श्रमप्रधान उत्पादन तंत्र किंवा श्रमप्रधान तंत्र. 4, देशातील आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी जुलै 1991 मध्ये स्वीकारण्यात आलेले धोरण. त्याला म्हणायचं जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. प्रश्न क्रमांक ड, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1, सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे. हे विधान चूक आहे. पहिलं विधान चूक. 2, सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते. दुसरं विधान बरोबर आहे. 3, मर्यादित भांडवलामुळे सहकारी संस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा वापर करणे शक्य होत नाही. तिसरं विधान पण बरोबर आहे. 4, स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांना दुय्यम स्थान असते. चौथं विधान चूक आहे.
5. अपात्र व्यक्ती व संस्थांना अयोग्य कारणासाठी दिलेल्या कर्जामुळे थकबाकीचे प्रमाण वाढते. हे विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त 2 विधानं चूक आहेत, पहिलं आणि चौथं. दुसरं, तिसरं, 5वं विधान बरोबर आहे. ई प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. स्पर्धात्मक बाजारपेठेत टिंबटिंब हा राजा असतो. उत्तर आहे ग्राहक राजा असतो. 2. बाजारपेठ विस्तारासाठी टिंबटिंब माध्यमाचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचं उत्तर आहे प्रसार माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. 3. सहकारी संस्थांनी टिंबटिंब मदतीवर अवलंबून न राहता आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले पाहिजे. उत्तर आहे सरकारी मदतीवर अवलंबून न राहता. आणि 4. बहुराष्ट्रीय कंपन्या टिंबटिंब प्रमाणात उत्पादन करतात. अचूक उत्तर आहे मोठ्या किंवा प्रचंड प्रमाणात उत्पादन करतात. प्रश्न क्रमांक फ. अचूक पर्याय निवडा. काही चौकटी रिकाम्या दिलेल्या आहेत. त्या चौकटीमध्ये खाली दिलेले शब्द आहेत ते भरायचे. तिथे दिलेले आहेत ते शब्द त्यातलंच वरच्या चौकटीमध्ये भरायचे आहेत. आपण क्रमाने पाहूया. 1. भाग भांडवल उभारणीचे आव्हान. या रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर येणार आहे विश्वासार्हता कमी असणे. 2. रिकाम्या चौकटीत उत्तर येईल त्याच्यापुढे आहे व्यवस्थापनात सुधारणा. दुसऱ्याचं उत्तर आहे तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापक. 3. वाढता उत्पादन खर्च. त्या रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर येणार आहे श्रमप्रधान व परंपरागत उत्पादन तंत्र. 4. रिकाम्या चौकटीच्या पुढे वाढता राजकीय हस्तक्षेप. तिथे उत्तर येणार आहे राजकीय फायद्यासाठी वापर. 5. बाजारपेठेचा विस्तार. त्याचं उत्तर येणार आहे मोठ्या प्रमाणावर जाहिरात. प्रश्न पहिल्यातलाच ग आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी कोणते उपाय करावेत? 2. सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी कोणते प्रयत्न करावेत? 3. सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावेत? 4. सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी कोणते प्रयत्न करावेत? 5. सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण कशामुळे वाढते? आपण एका वाक्यात उत्तरे पाहूया. क्रमांक 1. भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी कोणते उपाय करावेत? उत्तर. भाग भांडवल वाढीसाठी सहकारी संस्थांनी आपली कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवावी. 2. सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी कोणते प्रयत्न करावेत? उत्तर. सहकारी संस्थांनी बाजारपेठ विस्तारासाठी प्रभावी जाहिरात तंत्राचा उपयोग करावा. क्रमांक 3. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावेत? उत्तर. सहकारी बँका व पतपुरवठा संस्थांनी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्वावलंबी व्हावे. 4. सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी कोणते प्रयत्न करावेत? उत्तर. सहकारी संस्थांनी ग्राहकांच्या समाधानासाठी बदलत्या गरजा लक्षात घेऊन कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जेदार वस्तू पुरवाव्यात. एका वाक्यात लिहायचं आहे. क्रमांक 5. सहकारी संस्थांच्या उत्पादन खर्चाचे प्रमाण कशामुळे वाढते? उत्तर. पारंपरिक श्रमप्रधान उत्पादन तंत्रामुळे सहकारी संस्थांच्या खर्चाचे प्रमाण वाढते. प्रश्न पहिल्यातलाच ई आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. अधोरेखित शब्द म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द आहे तो चुकीचा आहे. तिथे बरोबर शब्द लिहायचा आहे पण पूर्ण वाक्य लिहायचं. 1. अकार्यक्षमता व गैरव्यवहार यामुळे सहकारी संस्थांची पत व प्रतिष्ठा वाढली आहे. वाढली आहे याऐवजी लिहायचं कमी झाली आहे. 2. भागधारक, समाज व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अकार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. अकार्यक्षमता शब्द चुकीचा आहे. तिथे लिहायचं कार्यक्षमता. 3. जागतिकीकरणामुळे सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती व अनुदान वाढविण्यात आले. वाढविण्याच्या ऐवजी लिहायचं कमी करण्यात आले. 4. बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. कमकुवत या शब्दाच्या ऐवजी लिहायचं सक्षम असतात. 5. अपात्र व्यक्तींना उत्पादक कर्ज दिल्यास कर्ज वसुली ताबडतोब होते. अपात्र हा शब्द चुकीचा आहे. तिथे लिहायचं पात्र व्यक्ती. प्रश्न क्रमांक ई. गटात न बसणारा शब्द शोधा. 4 शब्दांचा गट दिला. त्या गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. विसंगत असतो तो. 1. परंपरागत उत्पादन तंत्र. ब. कमी उत्पादन खर्च. क. श्रमप्रधान उत्पादन तंत्र. आणि ड. वाढता उत्पादन खर्च. हा गटात न बसणारा शब्द आहे ड. वाढता उत्पादन खर्च.
क्रमांक 2चा गट पाहू. आधुनिक उत्पादन तंत्र, वाढता उत्पादन खर्च, यांत्रिकीकरण आणि कमी उत्पादन खर्च. यामध्ये उत्तर आहे किंवा विसंगत शब्द आहे कमी उत्पादन खर्च. तिसरा गट, सहकारी संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, खाजगी कंपन्या, मोठे उद्योग आणि गटात न बसणारा शब्द आहे सहकारी संस्था. 4, प्रशिक्षित, तज्ज्ञ व्यवस्थापक, अनुभवी आणि अप्रशिक्षित. गटात न बसणारा शब्द आहे अप्रशिक्षित. क्रमांक 5, अनुदान, देणगी, नफा, आर्थिक मदत आणि गटात न बसणारा शब्द आहे नफा. प्रश्न क्रमांक 2, खालील संज्ञा स्पष्ट करा. 1, नवीन आर्थिक धोरण. 2, बहुराष्ट्रीय कंपनी. 3, जागतिक अर्थव्यवस्था. 4, श्रमप्रधान उत्पादन तंत्र. आपण संज्ञा स्पष्ट करूया. क्रमांक 1, नवीन आर्थिक धोरण. उत्तर क्रमांक 1, जुलै 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरण घोषित केले. 2, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ही या धोरणातील 3 प्रमुख तत्वे आहेत. त्यात बाजार यंत्रणेला अधिक वाव देण्यात आला आहे. 3, देशासमोर असलेल्या आर्थिक समस्यांचे निवारण करण्यासाठी या धोरणाचा स्वीकार करण्यात आला. 4, भारतीय अर्थव्यवस्थेचे मिश्र स्वरूप संपुष्टात येऊन भांडवलशाहीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्याद्वारे भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक घटक बनला आहे. संज्ञा स्पष्ट करायची आहे. 2, बहुराष्ट्रीय कंपनी. उत्तर 1, कंपनी कायद्यातील तरतुदींनुसार स्थापन झालेल्या आणि अनेक देशात आर्थिक व्यवहार, उत्पादन आणि वितरणाचे कार्य करणाऱ्या व्यापारी संस्थांना बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतात. 2, यांचे कार्यक्षेत्र व्यापक म्हणजे ज्या देशात त्या स्थापन झाल्या असतील त्या देशात आणि जगातील अन्य देशात असते. कोका कोला ही जागतिक स्तरावर व्यवसाय करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. 3, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार व्यावसायिक व्यवस्थापन पद्धतीने केला जात असल्याने तो कार्यक्षम असतो. नियोजन हे त्यांच्या यशाचे गमक असते. संज्ञा स्पष्ट करायची आहे. 3, जागतिक अर्थव्यवस्था. उत्तर 1, 20व्या शतकाच्या उत्तरार्धात वाहतूक व दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जगाच्या एकीकरणाच्या प्रक्रियेतून जागतिक अर्थव्यवस्था उदयास आली. 2, त्या अंतर्गत वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा अनिर्बंध किंवा मुक्त संचार होऊ लागला आहे. 3, भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली आहे. संज्ञा स्पष्ट करायची आहे. 4, श्रमप्रधान उत्पादन तंत्र. उत्तर 1, भारतासारख्या विकसनशील देशात भांडवलाची कमतरता असते. भारतातील सहकारी संस्थांत उत्पादन कार्यासाठी पारंपरिक श्रमप्रधान तंत्राचा वापर केला जातो. 2, श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे उत्पादनासाठी आधुनिक यंत्रसामग्री व भांडवली साधनांचा वापर करण्याऐवजी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात वापर करणे होय. प्रश्न क्रमांक 3, उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न. 1, अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम होतात. 2, सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. 3, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे. आपण स्वमत स्पष्ट करूया. क्रमांक 1, अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचे प्रतिकूल परिणाम होतात. उत्तर वरील विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1, जागतिकीकरणामुळे अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थांवर विकसित देश आणि त्यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यास नववसाहतवाद असे म्हणतात. 2, विकसित देश व त्यातील बहुराष्ट्रीय कंपन्या भारतासारख्या विकसनशील देशातील साधनसंपत्ती व मनुष्यबळाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात. क्रमांक 3, विकसनशील देशातील अर्थव्यवस्था विकसित देशांच्या उत्पादन तंत्राशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने उत्पादन करणारे उद्योग बंद पडले आहेत. अकुशल कामगार वर्गातील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 4, उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या परकीय वस्तूंकडे भारतातील ग्राहक आकर्षित झाल्याने देशात उत्पादित वस्तूंची मागणी कमी झाली आहे. 5, विकसित देश व विकसनशील देश आणि श्रीमंत व गरीब वर्गातील विषमतेची प्रचंड दरी
दरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. स्वमत लिहायचे. क्रमांक 2, सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. सर्वसामान्यांच्या विकासासाठी अस्तित्वात आलेली सहकारी चळवळ व सहकारी संस्था राजकीय पक्षांची राखीव कुरणे बनली आहेत. 2. सहकारी संस्थांचा निधी राजकीय नेते निवडणुका लढवण्यासाठी आणि अन्य राजकीय कार्यासाठी वापरतात. 3. सहकारी संस्था विशिष्ट वजनदार राजकीय नेत्यांची मक्तेदारी बनल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे सहकारी चळवळीची अवनती झाली आहे. 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. ही वास्तव परिस्थिती आहे. कारणे. 1. सहकारी संस्थांची भांडवल उभारणीची क्षमता मर्यादित असल्याने त्या पारंपरिक श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करतात. 2. यंत्रसामग्री आणि भांडवलाऐवजी मनुष्यबळाचा वापर करण्यात आल्याने उत्पादन कमी व उत्पादन खर्च अधिक असतो. 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे विपुल प्रमाणात भांडवल असल्याने त्या भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीने उत्पादन करतात. त्यामुळे उत्पादन प्रचंड प्रमाणात आणि उत्पादन खर्च कमी असतो. प्रश्न क्रमांक 4, टिपा लिहा. 1. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने आणि 2. सहकार चळवळीपुढील आव्हानांवरील उपाय. टिपा लिहा. क्रमांक 1, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. उत्तर, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला भारतात वेग मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत. 1. भागभांडवल उभारणी. सहकारी संस्थांचे सभासद मोठ्या प्रमाणात संस्थेला भांडवल पुरवठा करू शकत नाहीत. गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता कमी झाली आहे. सहकारी संस्थांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात भागभांडवल उभारणी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 2. वाढता उत्पादन खर्च. सहकारी संस्थांमार्फत उत्पादन प्रक्रियेमध्ये परंपरागत व श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जात असल्याने एकूण उत्पादनाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे उत्पादन खर्चाचे प्रमाण जास्त असते. वाढता उत्पादन खर्च हे सहकार क्षेत्रापुढील एक आव्हान आहे. 3. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा. सहकारी संस्थांची उत्पादने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनाशी स्पर्धा करू शकत नाहीत. सहकारी संस्थांना स्थानिक बाजारपेठ टिकवून ठेवणे सुद्धा कठीण होत चालले आहे. 4. कमी होत असलेले शासकीय अनुदान. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये कपात करण्यात आली तर काही सवलती व अनुदाने बंद करण्यात आली आहेत. क्रमांक 2, टिपा लिहा. सहकार चळवळी पुढील आव्हानांवरील उपाय. उत्तर, सहकार चळवळीसमोर जी आव्हाने निर्माण झाली आहेत त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुढील उपाययोजना सांगता येतील. 1. कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणे. भागधारकांमध्ये व समाजामध्ये सहकार क्षेत्राची विश्वासार्हता वाढवणे आवश्यक आहे. भागधारक, समाज व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी पात्र व कुशल मनुष्यबळाची नेमणूक करणे गरजेचे आहे. विश्वासार्हता वाढवण्यासाठी संस्थेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. 2. आधुनिक तंत्राचा वापर. सहकारी संस्थांनी आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक उत्पादन साधनांचा वापर आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये केला पाहिजे. 3. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. सहकार चळवळीचा गुणात्मक विकास होण्यासाठी सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे लागेल. 4. उच्च शिक्षित, तज्ज्ञ, अनुभवी व्यवस्थापकांची नेमणूक. स्पर्धात्मक बाजारपेठेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञ, कुशल व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सहकारी संस्थेने आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा स्वीकार करावा. प्रश्न क्रमांक 5, कारणे लिहा. 1. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. 2. सहकारी संस्थांनी आर्थिक स्वावलंबनावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. 3. वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारणे लिहा. क्रमांक 1. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. उत्तर, सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांद्वारा वापरले जाणारे पारंपरिक उत्पादन तंत्र कालबाह्य झाले आहे. 2. सहकारी संस्थांद्वारे वापरले जाणारे श्रमप्रधान तंत्र अत्यंत खर्चिक आहे. 3. श्रमप्रधान तंत्र हे कमी उत्पादक आहे.
4. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी त्यांनी आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. कारणे लिहा. क्रमांक 2. सहकारी संस्थांनी आर्थिक स्वावलंबनावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. उत्तर. सहकारी संस्थांनी आर्थिक स्वावलंबनावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधी सहकारी संस्थांना शासकीय अनुदान व अन्य सवलती विपुल प्रमाणात मिळत असत. 2. सन 1991 नंतर म्हणजेच भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर शासकीय अनुदाने व अन्य सवलती उत्तरोत्तर कमी होत आहेत. 3. या परिस्थितीत भांडवल उभारणीचे अन्य प्रयत्न करण्यात आले नाही तर सहकारी संस्थांचे अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका आहे. 4. या नवीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सहकारी संस्थांनी आर्थिक स्वावलंबनावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. कारणे लिहा. क्रमांक 3. वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. उत्तर. वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. राजकीय हस्तक्षेपामुळे सहकारी संस्था अकार्यक्षम बनल्या आहेत. 2. सहकारी संस्था राजकीय नेत्यांच्या नियंत्रणाखाली असल्याने आर्थिक भ्रष्टाचार वाढला आहे. 3. राजकीय नेत्यांच्या वर्चस्वामुळे कर्जवसुलीस विलंब होऊन थकबाकी उत्तरोत्तर वाढत गेली आहे. 4. वाढत्या थकबाकीमुळे सहकारी संस्था आर्थिक डबघाईला आल्या आहेत. 5. या बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वाढत्या राजकीय हस्तक्षेपावर सहकारी संस्थांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सहकारी चळवळी पुढील आव्हानांवर उपाय लिहा. आणि 2. सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लिहा. आता आपण प्रश्न क्रमांक जो 4 पाहिला टिपा लिहा. त्यामध्ये हे 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे प्रश्न 4 आणि प्रश्न 6 या दोन्हीमध्ये प्रश्न एकच आहेत. म्हणजे त्याची उत्तरं देखील समान असणार आहेत. म्हणून मी पुन्हा याची उत्तरे घेतलेली नाहीत. 6व्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहामध्ये मिळतील. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.